आपण आयुष्य जगतोय की फक्त ढकलतोय? काल रात्री एक गोष्ट मनात आली. दिवसभर आपण किती माणसांना भेटतो, किती कामं करतो, किती बोलतो, पण त्या सगळ्या दिवसात आपण स्वतःसोबत किती वेळ असतो? आणि खरं सांगू का, प्रश्न मला स्वतःलाच पडला. आज सकाळी चहा घेताना मी सहज बसलो होतो. चहा हातात होता, पण मन मात्र चहात नव्हतंच. काही जुन्या गोष्टी आठवत होत्या. मग एक काम आठवलं, मग उद्याची काळजी, मग काल कोणी बोललेलं एक वाक्य, आणि अचानक जाणवलं, अरे, मी चहा पितोय की फक्त चहा हातात धरून बसलोय? चहा संपला, पण चहाची चव मात्र कधीच जाणवलीच नाही. आणि तिथून एक विचार डोक्यात आला, आपल्या आयुष्यात असंच असतं तर, किंवा असंच तर चाललं नाही ना? शरीर इथे, पण मन कुठेतरी दुसरीकडे. गाडी चालवताना शरीर रस्त्यावर असतं, पण डोक्यात कालचं भांडण सुरू असतं. जेवताना ताट समोर असतं, पण लक्ष मोबाईलच्या स्क्रीनमध्ये असतं. मुलं आपल्याशी बोलत असतात, पण आपण अर्ध ऐकतो आणि अर्ध मनात दुसरंच काहीतरी चालू असतं. कोणी समोर बसून मनापासून बोलत असतं, आणि आपण त्याचं बोलणं ऐकण्याऐवजी त्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करत असतो. म्हणजे माणूस समोर असतो, पण आपली उपस्थिती तिथे नसते. आणि हे जाणवलं ना, तर खरंच थोडं थांबून स्वतःकडे बघावंसं वाटतं. आपण सतत दोन ठिकाणी फिरत असतो. एक म्हणजे कालमध्ये, आणि दुसरं म्हणजे उद्यामध्ये. काल काय झालं, कोण काय बोललं, आपण कुठे चुकलो, आपण तसं का केलं, त्याने माझ्याशी असं का वागलं, हे सगळं डोक्यात फिरत राहतं. आणि दुसरीकडे उद्या. उद्या काय होईल, पैशांचं काय, नोकरीचं काय, मुलांचं काय, घराचं काय, आपलं पुढे काय होणार, असा विचार करता करता आजचा दिवस कधी संपतो हेच कळत नाही. एक गोष्ट मात्र भारी आहे, काल आपल्याला बदलता येत नाही, आणि उद्या अजून आपल्या हातात आलेलाच नाही. मग आपल्या हातात काय आहे? फक्त हा क्षण. पण दुर्दैव असं की आपण हा क्षण सोडून बाकी सगळीकडे फिरत असतो. कधी कधी मला वाटतं, आपण आपल्याला मनाला खूप जास्त महत्त्व देतो. मनात एखादा विचार आला की आपण लगेच म्हणतो, हे खरंच आहे. पण प्रत्येक विचार खराच असतो का? नाही. विचार म्हणजे फक्त विचार. मन म्हणतं, तुझ्याबरोबर वाईट होणार. पण खरंच तसं होणार का? किंवा होत असतं का? मन म्हणतं, तो माणूस तुला कमी समजतो, पण खरंच त्याच्या मनात तेच असतं का? मन म्हणतं, उद्या काहीतरी बिघडणार, पण उद्या अजून आलेलाच नाही. मग आपण असंच का घाबरतो? एकदा तुम्हीही करून बघा. फक्त काही सेकंद शांत बसा आणि स्वतःला सांगा, आता हे काही सेकंद एकही विचार करायचा नाही. करून बघा. अवघड आहे ना, कारण आपलं मन शांत बसायला तयार नसतं. ते लगेच काहीतरी उकळून काढतं. हे काम बाकी आहे, पैसे कुठून आणायचे, उद्या कुठं जायचं, मुलांचं काय, घराचं काय, लोक काय म्हणतील. मनाला कायम काहीतरी हवं असतं, आणि आपण
त्या मनाच्या प्रत्येक आवाजामागे धावत असतो. पण कधी स्वतःला विचारलंय का, मन माझं आहे की मी मनचा? हा फरक समजला ना, तर बरंच काही बदलू शकतं. कारण विचार येणं आपल्या हातात नाही, पण त्या विचारामागे किती वेळ धावायचं हे कदाचित आपल्या हातात आहे. राग आला, तो आला हे बघा. दुःख आलं, ते आलं हे जाणवा. भीती आली, तिच्याकडे बघा, पण लगेच तिच्यावर विश्वास ठेवू नका. मनात विचार येतोय म्हणजे तो सत्य आहेच असं नाही. आणखी एक गोष्ट, आपण भूतकाळाला खूप मोठी किंमत देतो. कुणीतरी आपल्याला काही वर्षापूर्वी दुखावलं, घटना तेव्हाच संपली, पण आपण तीच गोष्ट आजही मनात घेऊन फिरतोय. खरं तर त्या माणसाने आपल्याला एकदाच दुखावलं होतं, पण आपण ती आठवण काढून स्वतःला पुन्हा पुन्हा दुखावत राहिलो. जखम जुनी झाली, पण आपण ती कुरतडत राहिलो आणि मग म्हणतो, माझं मन शांत का नाही? भविष्याची गोष्ट तर अजून भारी. अजून काही घडलंच नाही, पण मनाने आधीच त्याची तयारी करून ठेवलेली असते. जर असं झालं तर, जर तसं झालं तर, जर पैसे कमी पडले तर, जर नोकरी गेली तर, जर मुलांचं काही बिनसलं तर. एक संकट घडतं, पण मन त्या संकटाच्या 10 वृत्त्या तयार करतं. आणि आपण ज्याला अजून अस्तित्वच नाही, त्याचं दुःख आजच भोगतो. म्हणून आता मला एक प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो. उद्या काय होईल हा नाही, तर आत्ता काय आहे? आत्ता मी सुरक्षित आहे का? हो. आत्ता माझ्या हातात काय आहे का? हा क्षण, हा श्वास, ही माणसं, ही वेळ. मग याला का नाही जगायचं? तुम्ही चहा घेत असाल तर 2 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा. चहाची चव घ्या, गरमपणा जाणवा. चहा संपल्यावर लक्षात येऊ द्या, हो, आज मी खरंच चाय प्यायलो. मुलगा तुमच्याशी बोलत असेल, त्याचा चेहरा बघू नये का? आई बाबा काही सांगत असतील तर मोबाईल खाली ठेवा. त्यांना खरंच आहे का? बायको तुमच्याशी काही बोलत असेल तर फक्त उत्तर देण्यासाठी, तिला समजून घेण्यासाठी सगळं ऐकून घ्या. कारण आपल्याला नंतर मोठमोठ्या गोष्टींची किंमत कळते, पण त्यावेळेला कधी कधी माणसं आपल्यासोबत नसतात. आणि कदाचित आयुष्याची सगळ्यात मोठी किंमत इथेच आहे. आपण म्हणतो, हे झालं की मी आनंदी होईल. पैसे आले की, घर झालं की, कर्ज संपलं की, मुलं स्थिर झालं की, नोकरी बदलली की, निवृत्ती झाल्यावर, आरोग्य सुधारल्यावर. म्हणजे आनंद आपण कायम पुढच्या वळणावर ठेवतो. आणि एक वळण आलं की मन पुन्हा म्हणतं, आता पुढचं. असं करता करता एक दिवस मागे वळून बघतो आणि लक्षात येतं, अरे, ज्या आयुष्याची मी वाट बघत होतो, ते आयुष्य तर माझ्या समोरून निघून गेलं. वय वाढलं की काही गोष्टी उशिरा समजतात. काही माणसं पुन्हा भेटत नाहीत, काही संधी परत येत नाही, काही चुका पुसताही येत नाहीत, आणि काही नाती पूर्वीसारखी करता येत नाहीत. आणि मग प्रश्न बदलतो. पूर्वी आपण विचारायचो, मला अजून काय मिळवायचं आहे? पण नंतर वाटतं, माझ्याकडं जे आहे ते मी खरंच जगतोय का? हा प्रश्न जास्त मोठा आहे. म्हणून स्वीकार म्हणजे हार मानणं नाही,
स्वीकार म्हणजे चुकीच्या गोष्टीला बरोबर म्हणणं नाही. स्वीकार म्हणजे फक्त एवढं मान्य करणं, हो, आत्ता परिस्थिती अशी आहे, पाऊस पडतोय, मला नको होता पण तो पडतोय. ट्रॅफिकमध्ये अडकलोय, मला उशीर व्हायला नको पण ट्रॅफिक आहे. कुणीतरी चुकीचं बोललं, वाईट बोललं, पण ते बोलून झालं. आता प्रश्न एकच, मी पुढे काय करू शकतो? हा प्रश्न आपल्याला पुन्हा वर्तमानात आणतो. कधी कधी आपण आनंदात असताना सुद्धा त्या आनंदात नसतो. म्हणजे कसं, समुद्रासमोर उभे असतो पण फोटो काढण्यात व्यस्त. सूर्यास्त बघायला जातो पण स्टोरी कोणती टाकायचा याचा विचार. मित्रांसोबत बसतो पण मोबाईलवर कोणाचा मेसेज आला ते बघतो. पण मन उद्याच्या कामात. म्हणूनच आयुष्य कमी आहे म्हणून आपण दुःखी नाही. आयुष्य जगताना आपण त्यात पूर्णपणे उपस्थित नसतो म्हणून ते आपल्याला कमी वाटतं. आज एक छोटासा प्रयोग करून बघा. रात्री झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, श्वासाकडे लक्ष द्या. विचार थांबवायचा प्रयत्न करू नका. विचार येऊ द्या, एक आला जाऊ द्या, दुसरा आला तोही जाऊ द्या. मन कालमध्ये गेलं, लक्षात आलं, छान. पुन्हा श्वासाकडे या. उद्याचा विचार आला त्यालाही जाऊ द्या आणि स्वतःला फक्त एवढंच सांगा, आता मला कुठेही जायचं नाही. कारण भूतकाळ आता फक्त आठवण आहे, भविष्य अजून एक शक्यता आहे, पण वर्तमान तो खरा आहे. हा श्वास खरा आहे. तुमच्या आसपासची माणसं खरी आहेत. तुमच्याकडे असलेली वेळ खरी आहे. मग त्याला जगायला सुरुवात करा. मोठा बदल करण्याची गरज नाही. फक्त चहा घेताना चहा प्या, जेवताना जेवा, चालताना चाला, प्रवास करताना प्रवास जगा. माणूस बोलत असेल तर ते ऐका. मुलं खेळत असतील तर त्यांच्यासोबत 2 मिनिटं खेळा. सूर्यास्त दिसला तर कॅमेरा काढण्याआधी एकदा तो डोळ्याने बघा. कारण काही क्षण रेकॉर्ड करण्यासाठी नसतात, ते फक्त जगण्यासाठी असतात. आणि शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, आपण आयुष्य जगण्यासाठी आलोय. आयुष्य कसं जगायचं याचा विचार करत बसण्यासाठी नाही. काल गेला त्याला पुन्हा पुन्हा उचलून आणू नका. उद्या येईल त्याला आज डोक्यावर घेऊन नाचू नका. आज जे आहे ते जगून घ्या. कारण शेवटी आयुष्य नंतर सुरू होत नाही. ते ना काल आहे ना उद्या आहे. आयुष्य नेहमी आत्ता घडत असतं. आणि कदाचित आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला नवीन आयुष्याची गरज नसते. फक्त आपण जे आयुष्य जगतोय ते जाणीवपूर्वक जगायला सुरुवात करण्याची गरज असते. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच आयुष्य जगतोय की आयुष्य जगण्याची फक्त वाट पाहतोय? उत्तर दुसऱ्याला द्यायचं नाही, स्वतःला द्यायचं आहे. आणि जर या व्हिडिओने तुमच्या मनाला कुठेतरी हात घातला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, आत्ता. कारण कदाचित आजपासून तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस कोणता असेल तो म्हणजे आजचा दिवस. आणि तोही फक्त आत्ता. धन्यवाद.